Okay, good afternoon, everyone. Good afternoon. Yes, good afternoon. Okay, so today we will see the next part of this water management, that is the introduction to methods of irrigation. Methods of irrigation. So first of all, we will see the what is irrigation, and then we will see the methods of irrigation. So what is irrigation? Here word is written irrigation. So what is irrigation? The irrigation may be defined as the process of supplying water by artificial means to agricultural field for crop production. See, it is very simple. Irrigation is the process of supplying water to the crops. म्हणजेच एखाद्या पर्टिक्युलर पिकासाठी किंवा शेतीला आर्टिफिशियली पाणी देण्याची किंवा वॉटर सप्लाय करण्याची प्रोसेस म्हणजेच इरिगेशन. ओके, कोणकोणत्या वेजनी किंवा कोणकोणत्या मेथडनं आपण पाणी देतो, वॉटर सप्लाय करतो? कोण सांगेल? आपल्या शेतीला कोणकोणती पद्धत वापरतो आपण पाणी देण्यासाठी? ड्रिप इरिगेशन, गुड गुड. ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर irrigation, good. Drip irrigation and sprinkler irrigation are the advanced methods. जुन्या ओल्ड मेथड काय वापरतो? सध्या आपण त्याही मेथड वापरतो. Canals. No, canal is the way to reach the water at your farm. कॅनॉल हा कशासाठी वापरलाय? कॅनॉल वॉटर कॅरी करण्यासाठी, पण ते कुठेपर्यंत? तुमच्या शेतीच्या बाउंड्री पर्यंत कॅनॉल पाणी घेऊन येतो. तुमचं जे ऍक्च्युअल फार्म आहे किंवा ऍक्च्युअल क्रॉप ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण कोणत्या वेनं पाणी देतो? सिंचन पद्धती. दॅट सिंचन पद्धत म्हणजेच इरिगेशन म्हटलं आपण. पण काहीतरी मेथड्स आहेत. आता जसं ड्रिप इरिगेशन सांगितलं, ड्रिप इरिगेशन इज वन ऑफ दी मेथड टू सप्लाय दी वॉटर फॉर दी क्रॉप्स. म्हणजे ऊस असेल, गहू असेल, ज्वारी असेल किंवा कोणतंही क्रॉप असेल, पीक असेल, त्याला आपण पाणी देताना एकतर ड्रिप करतो, स्प्रिंकलर वापरतो. तसं आणखी कोणत्या मेथड्स आहेत? पाट्याने पाणी. करेक्ट, पाठानं पाणी देणे. त्याला इंग्लिश वर्ड आहेत, ते मी सांगतो इंग्लिश वर्ड काय. अजून काय काय करतो आपण शेतामध्ये की पाणी देण्यासाठी? पाईपलाईन्स. पाईपलाईन्सनी डायरेक्ट पाणी देत नाही आपण. असं थिंक करा की डायरेक्ट शेतामधल्या पिकाला पाणी द्यायचं आहे. सरफेस इरिगेशन. गुड. सरफेस इरिगेशन, गुड. बट सरफेस मध्ये मग ड्रिप पण येते, स्प्रिंकलर पण येते. पाट्याच्या द्वारे ते पाटानं पाणी देणे, दॅट इज दी गुड. अजून काय काय करतो आपण शेतामध्ये? मराठीत माहित आहे? सरी सोडणे, चारा बांधणे, बरोबर आहे. सरी सोडणं म्हणतो आपण, किंवा सारा बांधणे असं म्हणतो, किंवा वाफा. करेक्ट, गुड गुड. वाफा बांधणे असं म्हणतो. आणि अशा पद्धतीने आपण काय करतो? पाणी पाटानं ते पाणी सोडून या पद्धतीच्या केलेल्या पॉन्ड, थोडक्यात सारा किंवा असेल, वाफा असेल, त्याला एक पॉन्ड. काय बोलला? आता तुझा टायमिंग आहे रे. म्हण. अरे एकदा तुमचं बोलून झालं की म्यूट करा. तुमचं आन्सर सांगून झालं की स्वतःला म्यूट करा, दुसऱ्यांना डिस्टर्ब होतोय. ओके, सो दीज आर दी मेथड्स ऑफ इरिगेशन. पहिल्यांदा इरिगेशन काय ते महत्वाचं आहे. इरिगेशन म्हणजे एखाद्या ऍग्रिकल्चरल फील्डला, म्हणजेच आपल्या शेताला पाणी देण्याची जी काही पद्धती किंवा जे काय आपण वॉटर सप्लाय करतो, कशासाठी?
क्रॉपच्या प्रोडक्शनसाठी, म्हणजे पिकाचं उत्पन्न घेण्यासाठी आपल्या शेतीला जी काय आपण आर्टिफिशियल पद्धतीनं वॉटर सप्लाय करतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? इरिगेशन. सिंपल आहे डेफिनेशन. आली का लक्षात सर्वांच्या? क्रॉपच्या उत्पन्नासाठी जी काय शेतीला पाणी देण्याची आर्टिफिशियल पद्धत आहे त्याला आपण इरिगेशन असे म्हणतो. आर्टिफिशियल. वाय वी आर कॉल्ड ॲज अ आर्टिफिशियल? आपण ती पद्धत तयार करतो. व्हॉट इज द नॅचरल वे टू गिव्ह द वॉटर टू द क्रॉप्स? रेन. गुड गुड गुड, करेक्ट. रेन इज द नॅचरल वे. तिथं कोणीही आपण जातो का पाणी द्यायला? नाहीये. जसं वरून रेनचं वॉटर येतं ते डायरेक्टली काय होतंय, तुमचं ड्रॉप होतंय तुमच्या क्रॉप वरती. सो दॅट इज द नॅचरल. आणि बाकीच्या सर्व काही मेथड ज्या आहेत, पाईपलाईननं पाणी तुमच्या एका कॉर्नरला शेतीच्या सोडायचं आणि तिथून मग पाटानं, परत वाफा, मग सरी किंवा काय ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, या सर्व पद्धतीनं आपण काय करतो, आपल्या क्रॉप्सला वॉटर सप्लाय करतो. सो this is the irrigation, and now we have to see what are these methods to irrigate the land. इरिगेशन करण्याच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया. This is got everyone? Yes, sir. Okay, so now types or methods of irrigation. So there are main two methods of irrigation. First is the surface irrigation and second is the subsurface irrigation. What is surface and what is subsurface? Anyone? Surface water sources पाहिले आपण, sources of water, surface water sources and subsurface water sources. Yes. So similarly, surface irrigation and subsurface irrigation. Anyone can? Surface irrigation, it means what? And subsurface irrigation means what? पृष्ठभागावरून पाणी देण्याची मेथड, वॉटर सप्लाय करण्याची मेथड म्हणजेच काय? सरफेस इरिगेशन. आणि पृष्ठभागाच्या खालून म्हणजे जमिनीमध्ये पाईपलाईन पुरणे आणि त्याच्यातून पाणी परकोलेट करणे, दॅट इज दी सबसर्फेस. आपण वापरत नाही शक्यतो सबसर्फेस इरिगेशन, बट सरफेस इरिगेशन तर आपण वापरतो. सो गॉट इट? सरफेस इरिगेशन अँड सबसर्फेस इरिगेशन. पृष्ठभागावरून वॉटर सप्लाय करण्याची जी पद्धत आहे त्याला सरफेस इरिगेशन म्हणणार. आणि सबसर्फेस इरिगेशन म्हणजेच काय? पृष्ठभागाच्या खालून आपण पाईपलाईन पुरून पाणी देण्याची पद्धतीला आपण काय म्हणणार? सबसर्फेस इरिगेशन म्हणणार. ओके. Now surface irrigation is again divided into macro irrigation and micro irrigation. So what is macro and what is micro? Macro, it means widely, freely flooding. म्हणजे फ्रीली पाणी सोडून देण्याची पद्धत मॅक्रो. And micro means what? थोड्या प्रमाणात पाणी सोडणे. मायक्रो, स्मॉल होल्स मधून, म्हणजे ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, दीज आर दी कम्स अंडर दी मायक्रो. आणि मॅक्रो मध्ये मग तुमचे उरलेले पाठाने पाणी देणे ज्याला म्हणतो ते मॅक्रो मध्ये. सो विल सी in detail again what include in the macro and what include in the micro. So basic, how many types of irrigation? Two types. One is the surface, another one is the subsurface. Again surface irrigation is divided into two, macro and micro. याच्यावरती MCQ विचारला जातो. So this is very important.
मॅक्रो आणि मायक्रो कशामध्ये येतात, सरफेस मध्ये येतात की सब सरफेस मध्ये येतात, दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो नाव we'll see what is macro irrigation, and in the macro irrigation what are the methods we are using. So first is the surface irrigation. So under subsurface irrigation, macro and micro. So first is the macro irrigation. So in the macro irrigation, free flood irrigation, border strip irrigation, check bund irrigation, and furrow irrigation. So these 4 methods we are using for supplying the water to the crops in the macro. Pre-flood. What is pre? Meaning of pre? What is meaning of pre? प्री म्हणजे स्वातंत्र्य, किंवा आपण मराठीत त्याला मोकळेपणा म्हणू शकतो, बरोबर आहे की नाही? मोकळं असं. फ्लड मराठीत पूर म्हणतो फ्लड म्हणजे, पण पूर म्हणजेच काय, अस्ताव्यस्त पाणी जाणं, बरोबर आहे की नाही? Yes, sir. प्री फ्लड, आता कंबाईन मिनिंग. प्री फ्लड म्हणजे काय, मोकळं असं अस्ताव्यस्त पाणी सोडून देणे. इरिगेशन म्हणजे सप्लाय वॉटर, बरोबर का? इरिगेशन म्हणजे काय, सप्लाय दी वॉटर. मग फ्री मोकळ्या पद्धतीनं पाणी सोडून देण्याची पद्धत म्हणजे प्री फ्लड इरिगेशन. आपण बघूया, याचं स्केच बघूया आणि प्री फ्लड म्हणजे काय ते पण बघूया. सेकंड इज दी बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन. बॉर्डर, these are the borders and this is the strip. Border strip irrigation. काय म्हणतो याला मराठीत आपण? काय म्हणतो? असं बांधलेलं असतं, याच्यामध्ये पाणी सोडतो या बाजूनी. पाट. याला काय म्हणतो? Sorry. तरी दंड. अरे आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहे. दंड. याला काय म्हणतो आपण? वाफा म्हणतो, सरी म्हणतो. जनरली वाफा म्हणतो ना याला. सरी म्हणजे सरी वाफा, ठीक आहे. डिपेंड्स अपॉन एरिया, वर्ड ही चेंज होतात थोडेसे, पण जनरली वाफा म्हणतो ना याला आपण. सरी ही हा शब्द जनरली ऊस लागवडीसाठी आपण वापरतो, बरोबर आहे का? मोठी अशी आपण काय करतो, खोलवर अशी काय करतो, सरी खोदतो आणि त्याच्यामध्ये काय करतो आपण, ऊस लावतो, बरोबर आहे की नाही? Yes. त्यामुळे जर याला सरी म्हटलं तर याला वाफा म्हणायला पाहिजे, नाही तर दोन्ही एकच शब्द होतील. दंड. आता आपण ज्यावेळी डिस्कशन करतोय मॅक्रो इरिगेशन वरती, तर आपल्याला एकाला सरी म्हटलं तर एकाला वाफा म्हणावं पाहिजे, तर आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतील, बरोबर आहे ना? Yes. सरी, याला सरी म्हणू नका, याला वाफा म्हणा थोडक्यात. त्यालाच आपण स्ट्रीप म्हणू शकतो आपण. बॉर्डर स्ट्रीप म्हणजे ही आहे तुमची बॉर्डर, आणि ही होल एरिया इंडिकेट काय करतो, स्ट्रीप. बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन. देन चेक बंड इरिगेशन. चेक बंड, it is similar to border strip. Check bund irrigation is similar to border strip. पण बॉर्डर स्ट्रीप कधी म्हणतो, ज्यावेळी बॉर्डर स्ट्रीपला हे डिस्टन्स 10 मीटर टू 20 मीटर असतं आणि हे डिस्टन्स 300 टू 400 मीटर असतं.
बघा, बॉर्डर स्ट्रीप 300 to 400 आणि विड्थ 10 मीटर to 20 मीटर. म्हणजे बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन is method we are applying when large land we have to cover. 5 एकर, 10 एकर, 20 एकर, 50 एकराचं जर आपलं जर टोटल एकाच क्रॉपचं जर क्षेत्र असेल तर आपण बॉर्डर स्ट्रीप वापरतो. बघा, खूप इम्पॉर्टंट सांगतोय मी. बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन आणि चेक बंड इरिगेशन एकच पद्धत आहे, म्हणजेच सारा पद्धतच आहे किंवा वाफा पद्धतच आहे. पण बॉर्डर स्ट्रीप कधी वापरतो? लार्ज एरिया ऑफ लँड. आणि चेक बंड, आता ही चेक बंड म्हणजे इकडून वॉटर आलेलं आहे आणि या ठिकाणाहून काय होणार आहे, वॉटर इनसाइड येणार. मग हे वॉटर काय होतं, या ठिकाणी येऊन पोचलं की आपल्याला चेक मिळाला की वॉटर इज रिच्ड. चेक बंड हा बंड कन्स्ट्रक्ट केलेला असतो. चेक बंड का म्हटलेलं आहे? वाय गिवन नेम हिअर चेक बंड, म्हणजे इथून फ्लो होत आलेलं वॉटर इथं पोचलं की आपल्याला चेक मिळतो वेदर द वॉटर इज रिच्ड फॉर दिस पर्टिक्युलर एरिया. या पूर्ण एरियासाठी, वाप्यासाठी पाणी या ठिकाणी पोचलं की चेक मिळतो आपल्याला. म्हणून याला, आणि ते पोचण्यासाठी आणि अडवण्यासाठी या ठिकाणी काय केलं असतं तर बंड म्हणजेच बांध. मराठीत बांधाला बंद, इंग्लिशमध्ये बंड असा वर्ड आहे. तर हा बांध कन्स्ट्रक्ट केलेला असतो की जिथं पाणी पोचल्यानंतर आपल्याला कळावं आणि त्यानंतर आपण दुसऱ्या वेने पाणी सोडू शकतो. सो चेक बंड आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहे, फक्त जस्ट डिस्कशन करतोय. लास्ट इज दी फरो इरिगेशन. सर ते बॉर्डर स्टेप इरिगेशन मध्ये पण असते ना तिथं बंड्स? बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन मध्ये पण बंड्स असतात, बट बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन इज अ फॉर दी एरिया ग्रेटर दॅन 5 एकर 10 एकर. म्हणजे एकच क्रॉप तुमचं खूप मोठ्या एरियामध्ये लावलेलं आहे, अशा केसमध्ये बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन यूज करतो. बंड तर आहेच त्या ठिकाणी, बट काय गोष्टीला लिमिटेशन्स आहेत. मी इथं बॉर्डर स्ट्रीपचे तुम्हाला रिक्वायरमेंट दिलेली आहे. काय दिलेली आहे बॉर्डर स्ट्रीपची रिक्वायरमेंट बघा. या स्ट्रीपची विड्थ 10 ते 20 मीटर आहे आणि स्ट्रीपची लेंथ किती सांगितले, 300 मीटर टू 400 मीटर. 300 टू 400 म्हणजे अर्धा किलोमीटर गेलो आपण. 400 मीटर म्हणजे जवळपास. आणि 10 मीटर बाय 20 मीटर म्हणजे आपल्याकडे क्षेत्र असतंच 1 एकर 2 एकर 3 एकर, आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा एकर गहू करतो, अर्धा एकर ज्वारी करतो. मग हे 300-400 मीटर होईल का कव्हर? जर अर्ध्या एकर मध्ये आपण ज्वारी केली, अर्ध्या एकर मध्ये गहू केला, तर बॉर्डर इरिगेशन पद्धत ही अप्लाय करता येत नाही. बॉर्डर इरिगेशन पद्धत ही फक्त जर तुमचं ऍग्रिकल्चरल फील्ड खूप मोठा लार्ज एरिया असेल तरच बॉर्डर पद्धत अप्लाय होते. अदरवाइज चेक बंड. ओके, वी विल सी इन डिटेल. मी फक्त आता तुम्हाला टाइप सांगतोय, प्रत्येकाचे डिटेल स्टडी पुढच्या काही स्लाइड मध्ये आहे, त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन मिळेल. सो फरो इरिगेशन लास्ट, म्हणजेच सरी सोडणे. फरो इरिगेशन म्हणजे एक नॅरो अशी काय केली जाते, स्ट्रीप खोदली जाते. नॅरो अशी म्हणजे खूप जवळ अशा पद्धतीनं खोल असा एक डीच, खंदक खोदला जातो. त्याला आपण सरी असं म्हणतो आणि जनरली सरी पद्धतीने आपण ऊस लागवड करतो. दॅट इज दी फरो इरिगेशन. सो दीज आर दी 4 टाइप्स ऑफ macro irrigation. Got it everyone? We will see in detail. Yes sir. So here now see, first is the pre flooding. फर्स्ट जे मॅक्रो इरिगेशनचा फर्स्ट टाइप कोणता आहे, फ्री फ्लडिंग. आता इमेज पहा, हा एक मेन पार्ट आहे तुमचा पाण्याचा आणि इथून एक आउटलेट काढलेला आहे, त्याला डीच असंही म्हणलेलं आहे. डीच म्हणजे खंदक.
आणि मराठीत आपण काय म्हणतो? एक पाठ, पाण्याचा छोटा पाठ असं म्हणू शकतो. हा मेन पाठ असेल आणि एक हा सब पाठ आहे, की या सब पाठनी काय करतो आपण, या ठिकाणी पाणी अडवतो आणि फ्री फ्लडिंग करतो. फ्री फ्लडिंग बाय ग्रॅव्हिटी. हा जो स्लोप आहे ग्राउंडचा, हा एरिया जो आहे दिसतोय, या एरियामध्ये फ्री फ्लडिंग आपण पाणी सोडून देतो. सो दॅट इज द फर्स्ट वे टू इरिगेट द लँड. फ्री फ्लडिंग म्हणजे काय, तर एका पाठानी पाणी सोडायचं आणि त्यानंतर ते पाणी अडवून फ्रीली ग्रॅव्हिटी जिकडे ज्या बाजूने स्लोप आहे त्या बाजूने त्या स्लोपला ओपन असं पाणी सोडून देणे, कोणताही बांध न घालता. लक्षात येते का सर्वांच्या? हे पाहिलंय का सर्वांनी? का सर्वांकडे वाफा सरी पद्धतच बघितली सर्वांनी? ही पद्धत पाहिली का? नो सर. नाही पाहिली तुम्ही, पण ही पद्धत ही वापरतो आपण जनरली. हीच पद्धत पहिली सुरुवातीला वापरली जात होती, फ्री फ्लडिंग, म्हणून तर पहिला टाइप आहे तो. म्हणजे एकच पाठ असायचा किंवा दंड म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे? मराठीत दंड म्हणतो. एकच दंड असतो, त्या दंडाने काय केलं जातं, इथं पाणी अडवायचं आणि जेवढा एरिया इरिगेट होईल तेवढ्या एरियाला ग्रॅव्हिटीनं, ज्या बाजूला स्लोप आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला दंड असतो आणि या बाजूनी हे वॉटर सगळं स्लोपनी, म्हणजे कंटूर जिकडं कमी उंची आहे त्या उताराने पाणी आपण सोडून देतो फ्री. दॅट इज दी फ्री फ्लडिंग. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. सो हिअर डीचेस आर एक्सकॅव्हेटेड इन दी फील्ड. डीचेस म्हणजे हा एक डीच आहे. डीच म्हणजे त्याला मराठीमध्ये खंदक असा शब्द आहे. डीच म्हणजे खंदक, म्हणजे मेन पाट आहे. मेन पाटापासून काय केलं जातं, एक सब पाट कन्स्ट्रक्ट केला जातो, या बाजूला माती भर घालून. आणि मग हा जो एरिया आहे उरलेला, या एरियामध्ये इथं पाणी अडवून या मोकळ्या पद्धतीनं पाणी सोडलं जातं सगळं आणि ते ग्रॅव्हिटीनं फ्लो होत असतं. सो हिअर रिटन, ditches are excavated in the field either on the contour or up and down of down the slope. म्हणजे ज्या बाजूला स्लोप आहे त्या स्लोपचा विचार करून हा खंदक खोदला जातो आणि त्यातून पाणी अडवून त्याच्या बाजूच्या एरियातून फ्री फ्लडिंगनं पाणी सोडून दिलं जातं. दॅट इज दी फ्री फ्लडिंग. देन इट इज ऑल्सो कॉल्ड वाइल्ड फ्लडिंग. वाइल्ड म्हणजे ही मोकळ्या पद्धतीनं, जमिनीचा उताराचा विचार करून मोकळ्या पद्धतीनं पाणी सोडून देणे. दॅट इज दी फ्री फ्लडिंग. Then since no attempt is made to control the flow by means of levees, no attempt is made to control, म्हणजेच असा कोणताच या ठिकाणी बांध घातलेला नसतो पाणी इथून बाहेर जाईल वगैरे म्हणून. लेवीज म्हणजेच काय, तर बॉर्डर असते. म्हणजे पाणी या एरियातून बाहेर वाहून जाण्यासाठी या प्री फ्लडिंग मध्ये कोणत्याही प्रकारची बॉर्डर कन्स्ट्रक्ट केलेली नसते. म्हणजे कन्स्ट्रक्ट म्हणजेच काय, बांध घातलेला नसतो. कोणत्याही पद्धतीचा पाणी अडवण्यासाठी बांध घातला जात नाही या पद्धतीमध्ये. दॅट इज दी फ्री फ्लडिंग. मोकळं पाणी सोडून द्यायचं, एकाच बाजूनी बांध असणार, तिथून पाणी सोडलं की ते स्लोप जसा ग्राउंडचा उतार आहे त्या उताराने पाणी त्या शेतीला मिळत जाणार. सो दॅट इज दी फ्री फ्लडिंग. एव्हरीवन गॉट इट? येस सर. सेकंड, बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन. इमेज पहा, बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन.
In this method, the land is divided into a number of strips. इमेज पाहिली तर लक्षात येते. वॉटरचा इनलेट आहे, बरोबर आहे. हा म्हणजे मेन पार्ट आहे. मेन पार्टापासून काय केलेले आहेत, या स्ट्रीप तयार केलेल्या आहेत. 1 2 3 स्ट्रीप दिसतात इथं, 1 2 and 3. And here from this area water is supplied. So in this method the land is divided into number of strips. 1 2 3 स्ट्रीप मध्ये डिवाइड केलंय. स्ट्रिप्स सेपरेटेड बाय लो लेव्हीज. लो लेव्हीज म्हणजेच काय? व्हॉट इज लेव्हीज? एम्बॅकमेंट बिल्ड टू प्रिव्हेंट ओव्हरफ्लो. हे लेव्हीज आहेत. These are the levees. Levees means what? छोटे छोटे बांध असतात की जे बॉर्डर म्हणून यूज करतो आपण. बघा, छोटे छोटे बांध असतात की जे बॉर्डर म्हणून यूज करतो. कशासाठी? काय मिनिंग लिहिलेलं इथं? प्रिव्हेंट ओव्हरफ्लो वॉटर. हा, म्हणजे या वाफ्यातलं पाणी या वाफ्यामध्ये जाऊ नये किंवा इकडचं या वाफ्यामध्ये जाऊ नये म्हणून आपण जी बॉर्डर असते त्या बॉर्डरला आपण काय म्हणतो? लेव्हीज असं म्हणतो. आणि लेव्हीजचं वर्किंग काय? टू प्रिव्हेंट ओव्हरफ्लो. जर हा भरला तर याच्यातून ओव्हरफ्लो बाहेर जाऊ नये, त्यासाठी काहीतरी उंचीचा हा बांध असतो, त्याला आपण लेव्हीज असं म्हणतो किंवा लीव्ज हे असं म्हणतो. लीव्ज कॉल्ड ॲज अ बॉर्डर. लो लीव्ज असतात त्याला आपण बॉर्डर असं म्हणतो. लीव्ज म्हणजे वॉटर फ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी कन्स्ट्रक्ट केलेली छोटीच्या हाईटला जी काय बांध घातलाय त्याला आपण लीव्ज असं म्हणतो. सो स्ट्रीप साईज जनरली किती साईजची स्ट्रीप असते? 10 मीटर टू 20 मीटर वाईड अँड 100 टू 400 मीटर लॉंग. बघा, म्हणजेच काय तर ही जी विड्थ आहे 10 टू 20 मीटर वाईड अँड 100 टू 400 मीटर लॉंग, म्हणजे दिस इज दी 100 टू 400 मीटर. मग आपण ज्या पद्धतीनं वाफा तयार करतो तो वाफा आपल्या कॅटेगरीत ही बसत नाही. हा टाइप आहे तो आपल्या कॅटेगरीत बसत नाही. हा टाइप कधी ऍप्लिकेबल आहे? व्हेन युअर लँड इज अ लार्ज, हॅव्हिंग लार्ज एरिया. तुमची जी ऍग्रिकल्चरल फील्ड आहे ती ऍग्रिकल्चरल फील्ड जर लार्ज एरिया असेल, 10 किलोमीटर 10 एकर 20 एकर 25 30 एकर क्षेत्रामध्ये तुम्ही एकच क्रॉप घेतला असेल तर त्या केसमध्ये अशा मोठ्या टाईपच्या बॉर्डर स्ट्रीप तयार करून तुम्ही इरिगेशन करू शकता. आणि आपण काय करतो तर आपल्याकडे चेक बंड अवेलेबल असतात. तिसरा टाईप जो आहे तो चेक बंड आहे. आपल्याकडे जमीन थोडी असते त्यामुळे आपण चेक बंड पद्धतीनं इरिगेशन करतो. Got it everyone? Border strip irrigation. Yes sir. बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन मध्ये स्ट्रीप तयार केलेल्या असतात की ज्या स्ट्रीपची साईज किती असते? 10 टू 20 मीटर वाईड अँड 100 टू 400 मीटर लॉंग. खूप मोठ्या पद्धतीचे हे वाफे असतात की जे लार्ज एरियासाठीच ऍप्लिकेबल आहेत. डोंट कन्फ्यूज बॉर्डर स्ट्रीप अँड चेक बंड. या दोन्हीमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. एक सारखेच आहेत पण प्रत्येकाचं इम्पॉर्टन्स वेगळं आहे. लार्ज एरियासाठीच आपण बॉर्डर स्ट्रीप यूज करतो. ओके, सो दिस इज दी बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन. And if you see again image of this border strip, बघा काय आहे बॉर्डर स्ट्रीप मध्ये. हा तुमचा मेन पार्ट आहे आणि 10 ते 20 मीटर इथे लिहिलेलं आहे. 10 ते 20 मीटर विड्थची आणि
100 ते 400 मीटर लेंथ असलेली अशा पद्धतीचं आपलं बॉर्डर स्ट्रीप असते. बघा आता या डायरेक्शननी पाणी जाणार, सेकंड डायरेक्शन, थर्ड डायरेक्शन. आणि चेक बंड मध्ये आपला हा छोटा पार्ट असतो, असाच सेम असतो, फक्त छोटा असतो. गॉट इट एव्हरीवन? बॉर्डर स्ट्रीप. Yes, sir. Yes. Okay. So third type of irrigation is a check bund irrigation. Now if you see the second image, आपण हे करतो, बरोबर आहे? Yes, sir. आपले वाफे या साईडचे असतात, कारण का आपलं क्षेत्र छोटं असतं. अर्धा एकराचा प्लॉट असतो, 1 एकराचा प्लॉट असतो जास्तीत जास्त आपला. आणि बॉर्डर स्ट्रीप इरिगेशन मध्ये खूप मोठे मोठे प्लॉट्स असतात की ज्याची विड्थ आपल्याला 10 to 20 मीटर विड्थ आणि 100 to 400 मीटर लेंथ ठेवावी लागते. सो चेक बंड, as we have discussed about check and bund, two words. म्हणजे इथं हा बंड आहे बघा, हा बंड आहे. आणि हे काय म्हटलं होतं, याला काय म्हणतो आपण? वर्टिकल जे असतात त्याला काय म्हटलं मग अशा आपण? लेवीज. हा, कशासाठी लेवीज कन्स्ट्रक्ट करतो या वर्टिकल लेवीज? Overflow water. टू प्रिव्हेंट ओव्हरफ्लो ऑफ वॉटर. गुड. आणि हे शेवटचे असतात ते तुमचे चेक बंड असतात. म्हणजे इकडून सोडलेले जे वॉटर आहे ते इथं पोहोचल्यानंतर आपल्याला सिग्नल मिळतो की we can release the water in the next way, then next way, then next way. This is the check bund and these are the levees. मग ह्या लेवीज किती हाईटचे असतात तर 5 to 10 सेंटीमीटर. याची हाईट किती असते? 5 to 10 सेंटीमीटर हाईट असते या लेवीची. सो हिअर रिटर्न, check flooding is a similar to ordinary flooding except that the water is controlled by surrounding the check area with low and flat levees. लो अँड फ्लॅट लेवीज असतात ह्या, खूप लो लेवल म्हणजे 5 ते 10 सेंटीमीटर उंचीच्या. आणि फ्लॅट या लेवीज कशा असतात? लो लेवलच्या असतात. And water is flowing in this area. Levees are generally constructed along the contour having vertical interval of 5 to 10 centimeter. Along the contour, what is contour? Contour is the gravitational slope. ज्या बाजूला जमिनीचा उतार आहे त्याला आपण असं कंटूर म्हणतो. उतार किंवा चढ असू शकतो, पण पाणी सोडताना आपण कसं कोणत्या फ्लोनी सोडतो? ज्या बाजूला उतार आहे त्या बाजूनेच पाणी सोडतो, बरोबर ना? Yes, sir. हा. सो लेवीज आर जनरली कन्स्ट्रक्टेड अलॉंग दी कंटूर. या ज्या लेवीज आहेत त्या कंटूर म्हणजेच जमिनीचा उतार बघून कन्स्ट्रक्ट केलेल्या असतात. लेवीज ह्या जमिनीचा उतार बघून कन्स्ट्रक्ट केलेल्या असतात. सो दिस इज दी चेक बंड इरिगेशन. म्हणजेच वाफा पद्धतीनं पाणी देण्याची जी काय सिस्टम आहे, प्रोसेस आहे, त्याला आपण चेक बंड म्हणतो. म्हणजे पाणी पोचलं या बंडला किंवा या बांधाला, पाणी पोचलं की आपल्याला चेक मिळतो, द वॉटर इज रिच्ड, आणि मग आपण दुसऱ्या वाफ्यामध्ये पाणी सोडतो. सो दिस इज दी चेक बंड इरिगेशन. एव्हरीवन गॉट इट? Yes, sir. Yes, sir. सोपा आहे, काही अवघड नाहीये. फक्त दोन्ही मधला डिफरन्स समजून घ्या. बॉर्डर स्ट्रीप हे लार्ज एरियासाठी वापरलं जातं आणि चेक बंड हे छोट्या एरियासाठी आपण वापरतो.
And the last macro irrigation method is the furrow irrigation, or furrow irrigation or furrow irrigation. If you see the image, second image, काय आहे वो सेकंड इमेज इंडिकेट करते? उसाला सरी सोडल्यासारखं दिसतंय. येस. हा, या पद्धतीनं. म्हणजेच फरो म्हणजेच काय तर फरो आर नॅरो फिल्ड डिचेस. फरो म्हणजे काय? नॅरो फिल्ड डिचेस, म्हणजे जवळ जवळ अशा खंदक खोदलेला जो वे असतो त्याला आपण फिरो असं म्हणतो. नॅरो, खूप जवळून. वाफा म्हटलं तर तो कसा असतो? असा असतो, बरोबर आहे की नाही? हे झाले वाफे. आणि हा काय दिसतोय तुम्हाला? एक असा डीच आहे, म्हणजेच खंदक आहे. की फिरो म्हणजे नांगरणी करून खोल असा खोदलेला खंदक असतो आणि मग ते खूप एकमेकाच्या जवळ असतात. सो इन फ्लडिंग मेथड वॉटर कव्हर्स द एंटायर सरफेस. इन दी फ्लडिंग, जो अदर ज्या आपण मेथड पाहिल्या फ्लडिंगच्या, त्याच्यामध्ये काय होत होतं? वॉटर कव्हर एंटायर सरफेस. व्हाईल इन फिरो इरिगेशन मेथड ओनली 1/5 to 1/2 ऑफ दी लँड सरफेस इज वेटेड बाय वॉटर. या केसमध्ये काय होतं बघा, जो मधला भाग आहे हा उंचीवर असतो ना. Yes, sir. ही सरी सोडली म्हणजे खूप खोल अशी सरी असते, पाहिले सर्वांनी? Yes, sir. खोल सरी असते. मग हा राहिलेला भाग कसा असतो? उंचावरती असतो. मग ज्यावेळी सरीतून पाणी सोडतो आपण, त्यावेळी या टॉप वरती पाणी येतं का हो? No. नाही येत. म्हणजेच 1/5 to 1/2 पार्ट हा वेट होतो, फक्त ओला होतो या केसमध्ये. पाणी देऊन झाल्यानंतर 4 तासांनी हा भाग आपल्याला ओला दिसतो. पण कशामुळे तो ओला दिसतो? पर्कोलेशन मध्ये ओला दिसतो, बरोबर आहे का? Yes, sir. हा उंचावरचा जो भाग आहे हा आपल्याला पाणी दिल्यानंतर सोडल्यानंतर 4 तासांनी ओला दिसतो. कारण का? इथून पाणी गेल्यानंतर हे पर्कोलेशन झालेलं असतं. म्हणजेच ज्यावेळी आपण पाणी सोडतो त्यावेळी या पूर्ण एरियावरती पाणी पोहोचत नाही. म्हणजे हा सगळा उंचवटे जे आहे ते या पूर्ण सगळ्या एरियावरती पाणी पोहोचत नाही. म्हणजे 1/5 to 1/2 पार्ट लँड सरफेस इज वेटेड बाय दी वॉटर. म्हणजे एकाचा 5वा किंवा जास्तीत जास्त अर्धा भागच पाण्यामध्ये इथं वेट होतो, ओला होतो. आणि उरलेला भाग हा पर्कोलेशननी ओला होतो. बघा, समजून घ्या वर्डचे मिनिंग. मग फरो इरिगेशन मध्ये हा एक ड्रॉबॅक आहे की 1/5 to 1/2 पार्ट इज वेटेड बाय दी वॉटर. देन फरो आर नॅरो पिच डिचेस, आपण ते पाहिलं. एक्सकॅव्हेटेड बिटवीन रो ऑफ प्लांट अँड कॅरी इरिगेशन वॉटर थ्रू देम. रो ऑफ प्लांट कसा कन्स्ट्रक्ट केलेला असतो? फरो बिटवीन दी रो ऑफ प्लांट, म्हणजे या ठिकाणी तुमचे काय असतात तो? याच्यावरती काय असतं? क्रॉप असेल, कोणत्याही टाईपचं क्रॉप असेल. ओके, याच्यामधून तुमचा काय असतो? Water flowing. वॉटर फ्लो असतो. किंवा जो शुगर केन असतो तो याच्यामध्येच लावला जातो आणि परत काय केलं जातं? हा बांध तुमचा फोडून परत पाणी इकडचं इकडं इकडचं इकडं हा बांध मोकळा केला जातो. काही मेथड्स आहेत इरिगेशन क्रॉपच्या, त्या क्रॉपच्या मेथड्सकडे आपल्याला जायचं नाहीये. आपल्याला वॉटरचा फ्लो, आपल्याला वॉटर सप्लाय करायचा आहे. म्हणजे मधल्या उंच भागावरती काय असतं? तुमचे क्रॉप्स असतात किंवा प्लांट्स असतात आणि या भागातून काय जात असतं? तुमचं वॉटर जात असतं. मग हे डायरेक्ट क्रॉपला मिळत नाहीये. कधी कधी डायरेक्ट क्रॉपला, पण क्रॉपच्या जे रूट आहेत त्यांना हे वॉटर थ्रू पर्क्युलेशन मिळतं.
So everyone got it? Furrow irrigation. Yes, sir. Yes, sir. So furrow are the narrow ditches. Furrow are the narrow ditches म्हणजे जवळ जवळ खोदलेले हे खंदक्स असतात. That is the important here. Okay. So macro irrigation is over. Now micro irrigation. Why it we called as a micro irrigation? मॅक्रो इरिगेशन मध्ये मॅक्रो मध्ये Save of what? पाणी आपण फ्लडिंग पद्धतीने सोडतो, बरोबर आहे. पाठीमागचे 4 टाइप जे पाहिले आपण, त्या 4 टाइप मध्ये पाणी कसं सोडतो? फ्लडिंग पद्धतीनं, मोकळ्या पद्धतीनं, पाटानी कशानी असेल मोकळ्या पद्धतीने पाणी सोडून देत होतो. इन दी मायक्रो हियर drip and sprinkler. It means micro. What is the meaning of micro? Anyone? जमिनीच्या आतून. No. कमी प्रमाणात पाणी हा सोडतो. राईट. मी एक्झाम्पल दिलं ना. पाठीमागच्या 4 टाइप मध्ये आपण काय केलं? भरमसाठ पाणी देऊन टाकलं. ते फ्लडिंग न, मग ते पाटाने असो, फिरवणं असो किंवा वाफा पद्धतीने असो, मोकळं पाणी सोडून दिलं प्रत्येक टाइप मध्ये आपण. त्याला मॅक्रो म्हटलं आपण. मायक्रो म्हणजे पाण्याचा योग्य तितक्या वापरतीनं कमी प्रमाणात पाणी देण्याची मेथड म्हणजेच ड्रीप इरिगेशन आणि स्प्रिंकलर इरिगेशन. इथं वेस्टेज ऑफ वॉटर होतंय का? नो. म्हणून त्याला मायक्रो म्हणतोय आपण. पाणी जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढ्याच रिक्वायरमेंटनं वॉटर देण्याच्या पद्धतीला आपण मायक्रो इरिगेशन म्हणतो. ओके. सो नाव फर्स्ट इज दी ड्रीप इरिगेशन and second is the sprinkler irrigation. Okay. मला वाटतं सर्वांनी ड्रीप इरिगेशन पाहिलं असेल, नो डाऊट. Yes, sir. Yes, sir. ओके. सर्वांना माहित आहे. जर इमेज पाहिली तर अजून आपण क्लिअर होऊ शकतो. बघा कसं क्लिअर होतंय. हा ओव्हरहेड टँक म्हणलाय त्यांनी, म्हणजेच आपलं शेततळ समजा किंवा डायरेक्ट विहीर आहे समजा, बरोबर आहे. याच्यातून काय करतोय आपण? पंपानी पाणी लिफ्ट करतोय. ते वॉटर परत कुठे येते? मेन लाईनला येते आपल्या, बरोबर आहे. ही मेन लाईन असेल. मेन लाईन मधून परत आपण सब लाईन टाकलेली असते ड्रीप साठी, आणि सब लाईनला काय केलेलं असतं आपण? लॅटरल जोडलेले असतात, बरोबर आहे का? लॅटरल म्हणजे ड्रीपच्या पाईप्स, आपण काळ्या पाईप पाहिलेत सर्वांनी ड्रीपच्या. Yes, sir. आणि त्या ड्रीपला परत इमिटर्स बसवलेले असतात. इमिटर म्हणजेच काय? होल. पाणी बाहेर येण्यासाठी कॅप असतात, बरोबर आहे. त्याला आपण इमिटर म्हणतो. इमिटर स्पेसिंग कशावरती डिपेंड आहे हो? इमिटर स्पेसिंग क्रॉप्स जेवढ्या डिस्टन्स वर लावलेत त्याच्यावर, म्हणजेच क्रॉपच्या लोकेशन वरती, बरोबर आहे. क्रॉपचं लोकेशन कुठं आहे त्याच्यावरती इमिटर स्पेसिंग डिपेंड आहे. मग आपण क्रॉप काही 5 फुटावरती लावला असेल, 3 फुटावरती लावला असेल, एका अलॉंग दी लेंथ 2 फुटावरती लावला असेल. सो डिपेंड्स अपॉन width or length between the crop, the emitter spacing is depend. इमिटरचं स्पेसिंग कशावरती डिपेंड आहे? तर 2 क्रॉप मधलं डिस्टन्स किती आहे अलॉंग दी लेंथ. आणि हे दिसतात ते काय दिसतात? सर्व सगळं क्रॉप्स आहेत, बरोबर आहे. आणि क्रॉपच्या बॉटमलाच काय आहेत? तुमचे इमिटर्स आहेत.
sir. दिस इज दी ड्रीप इरिगेशन. आणि मग आपण इकडून सप्लाय दिला की बरोबर ज्या ठिकाणी तुमचं इमिटर आहे त्या इमिटर मधून पाणी काय होणार आहे डायरेक्टली त्या प्लांटच्या किंवा क्रॉपच्या जवळ पडणार आहे. बरोबर आहे. Yes, sir. जो काय आपण प्रेशर मेंटेन केला त्या पद्धतीने. ओके, सो विल सी हिअर फर्स्ट ड्रीप इरिगेशन, ऑल्सो कॉल्ड ट्रिकल इरिगेशन. ड्रीप इरिगेशनला आपण ट्रिकल इरिगेशन असं म्हणतो. सो इज द लेटेस्ट फील्ड इरिगेशन टेक्निक. ड्रीप इरिगेशन काय आहे? सध्या वापरली जाणारी सगळ्यात लेटेस्ट अशी टेक्निक आहे. बरोबर आहे, माहिती आहे ना सर्वांना? Nowadays we are using drip irrigation to waste the water, to or to save the energy of people. फ्लड इरिगेशन पाणी द्यायचं म्हणजे काय करावं लागतं हो? रात्री मोटर लाईट किती वाजता येते बघावं लागतं ना. Yes. बरोबर आहे ना. जायचं रात्री 11ला लाईट येते, सकाळी पहाटे 5 पर्यंत असते. मग मोटर चालू केली रात्री की मग फ्लड इरिगेशन आत जायचं, उसामध्ये पाणी पोचलंय की नाही, परत वाफ्यामध्ये पाणी पोचलंय की नाही, आतमध्ये फिरत बसायचं. दॅट इज द फ्लड इरिगेशन. आणि ड्रिपचं काय? कॉक फिरवायचं. कॉक फिरवायचं आणि झोपायचं. रात्री जरी लाईट असले तर कॉक फिरवायचं आणि निवांत झोपायचं. 4 तासांनी सगळं व्यवस्थित भिजलेलं असतं. सो ड्रिप इरिगेशन इज अ ऍडव्हान्स टेक्निक nowadays we are using. Okay, it means for adoption at places where there exists acute scarcity of irrigation water and other salt problem. कुठं आणि कधी वापरतो ड्रिप इरिगेशन? हे रिटर्न adoption at places. Adoption at places. कुठल्या प्लेसेसला आपण ड्रिप इरिगेशन जनरली वापरतो? Acute वर्ड आहे, वेट. Acute scarcity. Acute म्हणजे तीव्र आणि स्कर्सिटी म्हणजे काय? अक्यूट म्हणजे तीव्र आणि स्कर्सिटी म्हणजे टंचाई. पाण्याची तीव्र टंचाई असलेल्या एरियामध्ये आपण जनरली ड्रिप इरिगेशन प्रिफर करतो. करायला पाहिजे की नाही? इफ यू थिंक अबाउट द ड्रिप अँड फ्लड इरिगेशन, पाठानं पाणी सोडणे आणि ड्रिप इरिगेशन पद्धत वापरणे, काय असतील ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आहेत ना? Yes. पाण्याचा Yes. प्रमाण, पाण्याचा वापर व्यवस्थित प्रमाणामध्ये होतो ना ड्रिप इरिगेशन मध्ये. Yes. एनर्जी सेव्ह होते, पाण्याचा वापर व्यवस्थित होतो. सो आणि क्रॉप्सला सगळ्या क्रॉप्सला पाणी जाऊन पोचतं पण. दॅट इज गिवन इन द नेक्स्ट सेंटेन्स. ते पण पाहू आपण. गुड. सो अक्यूट स्कर्सिटी म्हणजेच काय, तर ज्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे अशा ठिकाणी आपण ड्रिप इरिगेशन प्रिफर करतो. किंवा साल्ट प्रॉब्लेम, एखाद्या जमिनीमध्ये किंवा पाण्यामध्ये जर साल्टचा प्रॉब्लेम म्हणजे क्षार जास्त असतील तर जमीन ही क्षार, जमिनीमध्ये पण क्षार न वाढण्यासाठी आपण ड्रिप इरिगेशन सजेस्ट करतो. कारण ड्रिप इरिगेशननं कमी प्रमाणामध्ये पाणी पर्टिक्युलर झाडाच्या रूट पर्यंत पोचतं म्हणून. पाणी जमिनीवरती, बरोबर आहे, जास्त पाणी जर जमिनीवरती साचून राहिलं तर काय होतं? पाणी निघून गेल्यानंतर काय कसं दिसतं शेत आपलं? पांढरं पडते. म्हणजे क्षारयुक्त दिसतं ते. बरोबर आहे. गुड. म्हणजे जर सालचं प्रमाण पाण्यामध्ये, जनरली बोरचं पाणी असतं, विहिरीचं पाणी असतं, ते थोडं क्षारयुक्त, जास्त क्षाराचं प्रमाण असतं. ते जर आपल्याला मेंटेन करायचं असेल तर ड्रिप इरिगेशन करणं गरजेचं आहे. देन इन दिस मेथड water is slowly and directly applied to the root zones of the plant. What is meaning of sentence?
water is slowly and directly applied to the root zone of the plant. म्हणजे पाणी हे डायरेक्टली झाडाच्या मुळांवर. रूटलाच आपण प्रोव्हाइड करू शकतो. गरज कुठे आहे? क्रॉपला. क्रॉपची रिक्वायरमेंट वॉटरची जी आहे ती त्याच्या रूटलाच आहे, मुळांनाच पाणी पाहिजे. का झाडाच्या शेंड्याला पाणी देऊन चालेल का? नाहीये. म्हणजे रूटला पाणी हे आपण काय करतो, एक्झॅक्ट ड्रिपनी त्या लोकेशनला डायरेक्ट अप्लाइड करू शकतो. अँड minimizing the losses by evaporation and percolation. What is the meaning of last sentence? Minimizing the losses by evaporation and percolation means what? बाष्पीभवन. बाष्पीभवन. इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन आणि पर्कोलेशन म्हणजे पाझरून जाण्याची क्षमता. बरोबर आहे ना? पाझरून जाणे. मग जर ड्रीप इरिगेशन केलं तर काय होणार आहे हो? जे पाणी आहे, जे वॉटर आहे ते डायरेक्टली कुठं जाणार आहे, पोहोचणार आहे? क्रॉपच्या रूटला. मग त्या केसमध्ये इव्हॅपोरेशन होणार आहे का वॉटरचं? नो. नाही. पर्कोलेशन होणार आहे का जास्त? नो. नाही. मग जर आपण फ्लड इरिगेशन वापरलं तर काय होणार? एक्सेस वॉटर सरफेस वरती राहिलं तर काय होणार? इव्हॅपोरेशन होणार. एक्सेस वॉटर जर सरफेस वरती राहिलं तर काय होणार? इव्हॅपोरेशन होणार. एक्सेस वॉटर जर झालं तर पर्कोलेशन होणार. इट मीन्स पाण्याचा लॉस आपण मिनिमाइज करू शकत नाही. कशामध्ये? फ्लड मध्ये. ड्रीप मध्ये आपण तो मिनिमाइज करू शकतो. लॉस, वॉटर लॉस. वॉटरचा जो काय लॉस होणार आहे, लागणाऱ्या रिक्वायरमेंट पेक्षा उगीच जास्त पाणी दिलं तर इव्हॅपोरेशन होणार आहे, पर्कोलेशन होणार आहे. जास्त खाल्ल्यानंतर आजारी पडणार आहे. बरोबर आहे? सिंपल आहे. जेवढी रिक्वायरमेंट आहे आपली त्याच्यापेक्षा उगीच जास्त खाल्लं तर इनडायरेक्टली आपल्या बॉडीवरती त्याचा इम्पॅक्ट होणारच आहे. सिमिलरली जर इनडायरेक्टली एक्सेस वॉटर झालं तर ते इव्हॅपोरेट होणार आहे और पर्क्युलेट होणार आहे. सो बाय ड्रिप इरिगेशन वी कॅन मिनिमाइज दिस लॉसेस, इव्हॅपोरेशन अँड पर्क्युलेशन. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Okay. So the remaining part we will see in the next lecture tomorrow, because our time is now about to closing.